आता एखादा ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून गेला, तो कशा करता गेलाय, कुणाला काय पद मिळालंय, कुणाला कशाची भीती होती, हे आपल्या सर्वांना माहिती. उदाहरण घ्यायचं झालं तर अशोकरावांचं उदाहरण घेतो, कारण कालच नरेंद्र मोदी नांदेडमध्ये त्यांनी खूप काही काही तारीफ केलेली आहे. पण 2014 साली नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये काय बोलले होते याची आठवण सगळ्यांना आहे. अशोकरावांच्या विरोधात ते म्हटले होते, इतक्या भ्रष्ट माणसाला काँग्रेसची लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे, ते आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आता त्यांना जवळ घेऊन त्यांचा भ्रष्टाचार संपला का त्यांना लॉन्ड्री मशीन मध्ये तिथं वॉशिंग मशीन मध्ये धुतलं की ते साफ झाले का? त्यामुळं म्हणजे काय कुठला शब्द वापरावा मला तर माहित नाही. म्हणजे खूप स्ट्रॉंग शब्द तोंडात येतो, पण तो वापरला तर थोडीशी फरक अडचण होईल. पण इतका दांभिकपणा, इतका खोटाडेपणा हे पंतप्रधानांच्याकडून अपेक्षित आहे. भ्रष्टाचार हा फार मोठा गुन्हा आहे. 70,000 कोटी रुपये महाराष्ट्राच्या जनतेचे चोरले गेलेत असं नरेंद्र मोदी म्हणतात. तरी तुम्ही आता त्यांच्या मांडीला मांडी गाऊन तेव्हा सभा घ्यायला तुम्ही जातायत. तर त्यामुळे हा दांभिकपणा लोक आणि विशेषतः युवा पिढी आहे ती सहजासहजी त्यांना माफ केल्याचं मला वाटत.